नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई महानगरपालिकेतना। मुंबई महापालिकेची आज पहिली महासभा असणार आहे। विरोधी पक्ष नेते म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार आहे। त्यामुळे महापौर महिला आणि विरोधी पक्ष नेते पद देखील महिलेकडे जाणार असल्याने महापालिकेत महिला राज पाहायला मिळणार आहे। विरोधी पक्षनेते पद 2000 पासून अस्तित्वात आलेलं आहे आणि गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होणार आहे। आतापर्यंत काँग्रेसकडे असणारं विरोधी पक्षनेते पद हे पहिल्यांदाच शिवसेनेकडे आलेलं आहे। तर गणेश खांडकर हे सभागृह नेते होणार आहेत। वैधानिक समित्यांच्या निवडीकडेही आता लक्ष लागलेलं आहे। मुंबई ही अर्थातच अशी महानगरपालिका आहे जी आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त बजेट असणारी महानगरपालिका आणि या महानगरपालिकेतील आता महत्त्वाची पदं जी आहेत ती निवडली जाणार आहेत। त्यातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेत्या म्हणून आता किशोरी पेडणेकर यांची आज नावाची घोषणा होईल। तर महापौरही महिला आणि विरोधी पक्षनेतेपदी देखील महिलाच असणार आहेत। हे पद 2000 सालापासून सुरू झालंय आणि गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होईल।